नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर नागपूरमधून एक विचित्र घटना समोर येते. औरंगजेबाच्या कबरीला हटविण्याच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादाचे पडसाद नागपुरातील महाल परिसरात पडले आणि येथे सोमवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते आणि संध्याकाळी तरुणांच्या दोन गटांमध्ये भीषण हाणामारी आणि राडा झाला. यातून वातावरण तापले आणि मोठा जमाव रस्त्यावर उतरला. यात काही असामाजिक तत्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी 20 तरुणांना ताब्यात घेतले. सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात 2 पोलिसांचे कपडे देखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली आणि काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क येथे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता बाळगावी असे आवाहन केले. तर अग्निशामक दल जेव्हा तिथे आले तेव्हा या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच आग विझवण्यासाठी दाखल झालेले जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड चाकू फेकून मारत आहेत अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आणि या घटनेत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल हे देखील रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त देखील काही प्रमाणात जखमी झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.